खारीवाडा येथील घरात बंदुकीची गोळी घुसल्यानं येथील परिसरात खळबळ माजली होती। याची एटीएसनं पाहणी केली आहे। खारवीवाडा येथील मिल्टन डिसोजा यांच्या घरात एक बंदुकीची गोळी शिरल्यानंतर कानठळ्या बसवणारा आवाज झाला। या आवाजानं आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। ही घटना मंगळवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकानं बुधवारी या भागाची पाहणी केली। त्यांच्या घरावरील सिमेंट पत्र्याला छेदून ही गोळी घरात शिरली आणि आतील भिंतीवर आदळली। यावेळी स्फोट होऊन मोठा आवाज झाला। ज्या भिंतीवर ही गोळी लागली त्या ठिकाणी भोग पडलाय। ही घटना घडली त्यावेळी घरातील सर्व मंडळी त्याच खोलीत झोपली होती। छप्पराच्या पत्र्याला छेद पाहून घरातील मंडळींना प्रथम कुणीतरी घरावर दगड मारल्याचा तर्क काढला, पण नंतर घरातील साफसफाई करताना त्यांना बंदुकीची गोळी सापडली। त्यामुळे घरात भीतीचं वातावरण पसरलं। चुकून गोळी जमिनीवर आली असती तर मोठा अनर्थ घडला असता। ही गोळी दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतली आहे। दरम्यान ही गोळी नक्की कोणत्या बंदुकीतून झाडली आहे हे तपासण्यासाठी गोळी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे। गोळी कुठून मारली, कशासाठी मारली, यामागे काही विघातक शक्तींचा हात आहे का याचा तपास पोलीस करतायत। Only when you know the calibration. So we will have to examine it through ballistic expert. After ballistic expert gives a report, then we'll know by which weapon it is fired. Till then, so far I cannot comment on that type of product.